नमस्कार, माझ्या ठेचा भाकरी चॅनेलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत टोस्ट पुडिंग. तर खास ही मिठाई मी बनवते माझ्या नातवंडांसाठी. नातवंड सुट्टीला आलेत म्हणून मी बनवत आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1.5 लिटर दूध, एक मोठी वाटी साखर, एकदम ताजी दुधावरची साई, थोडेसे ड्रायफ्रूट, थोडेसे काजू बदाम घेतलेले आहेत आणि हे 3 चमचे मी कस्टर्ड पावडर घेतलेला आहे आणि हे थोडेसे टोस्ट लागणार आहेत आपल्याला. तर आधी आपण थोडीशी चाचणी बनवून घेऊया. अगदी थोडीशी आपल्याला चाचणी बनवायची आहे. घालूया दूध. आता पाणी घातलंय, आपण हे उकळून घेऊया. तर आपली चाचणी बघा बनवून तयार झाली. आपल्याला घट्ट नाही करायची, अशी पातळ चाचणी हवी आहे. आपण ह्याच्यामध्ये थोडीशी विलायची पूड घालूया. आता मी गॅस बंद करते आणि ह्याला साईडला काढून ठेवूया. आपण दुसरं करायला घेऊ. कढई गरम झालेली आहे. आपण याच्यात दूध घालून घेऊया. तर दूध मी तर हे 3 कप दूध घालते. 1 कप मी साईडला ठेवणार आहे. टोटल आपल्याला लागणार आहे 4 कप दूध. तर दूध आपल्याला छान उकळून घ्यायचंय. आता गॅस थोडासा मोठा करते आणि आपल्याला हे दूध कमीत कमी 5 ते 6 मिनिटं उकळून घ्यायचंय. ह्याच्यामध्ये आता घालणार आहे मी साखर. तर साखर आपल्याला 4 ते 5 चमचे साखर घालायची ह्याच्यामध्ये. मोठा चमचा आहे हा. तुमच्याकडे जास्त गोड नसेल चाललं तर तुम्ही थोडीशी साखर कमी पण घालू शकता. वेगळं 1 कप दूध ठेवलं होतं ना, तर त्याच्यामध्ये आता आपण हे कस्टर्ड पावडर घालून व्यवस्थित ह्याला मिक्स करायचंय. कुठे ह्याच्या गुटळ्या राहता कामा नाही. ह्या पद्धतीने बघू शकता आपलं दूधही थोडंसं आटलेलं आहे. हे साईडने दिसतंय. आता आपल्याला हे मिश्रण ह्याच्यात घालूया. मी गॅस कमी करतेय. एका हाताने हे मिश्रण वतायचं आणि एका हाताने पळीने ढवळायचे, जेणेकरून इथं कुठेही आपल्या ह्याच्यात गुटळ्या न झाल्या पाहिजे. ह्या पद्धतीने कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचंय. अगदी 2 ते 3 मिनिटं असंच उकळत राहिलं ना की हे घट्ट व्हायला सुरुवात होईल. तुम्ही पाहू शकता आपलं बघा मिश्रण कसं घट्ट झालंय. चमच्यावरती पण दिसतंय की नाही असं त्याचं कोटिंग आलेलं. ह्या पद्धतीने आपलं मिश्रण झालं पाहिजे. आपण आता ह्याच्यामध्ये साई घालूया आणि व्यवस्थित त्याला घुसळून घेऊ, जेणेकरून साई घातली ना त्याचे असे कण दिसतात, ते दिसायला नको. तर मी घालते आता साई आणि मी आता गॅस बंद करतेय. आपल्याला ह्याच्या व्यवस्थित त्याला घुसळून घ्यायचं. तर मी ह्याच्याने असं घुसळून घेणार आहे. आपलं मिश्रण थंड होतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. तर ह्याच्यात ना मी थोडंसं तूप घालतेय. आपल्याला ड्रायफ्रूट थोडेसे शेलो फ्राय करून घ्यायचे. तर माझ्याकडे हे थोडेसे काजू बदाम आहे. तुम्ही कुठलेही जास्तीचे ड्रायफ्रूट टाकू शकता ह्याच्यात. मी फक्त काजू आणि बदामच घेतलेले आहेत. आपण याला थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं, खूप नाही. तुम्ही ह्याच्यात हवं असेल तर केसर पण टाकू शकता, खूप काय टाकू शकता, वेगळे वेगळे ड्रायफ्रूट. अशा पद्धतीने बघा हलकेसे भाजून घ्यायच्यात. चला तर आपलं मिश्रणही थोडंसं थंड झालंय. आपल्याला खूप थंड किंवा खूप गरम नकोय, अगदी थोडंसं असं. आता आपण येऊया मेन पार्टकडे. आता आपल्याला हे बघा अशा पद्धतीचं मी हे भांडं घेतलंय. थोडंसं आपल्याला असं पसरट हवंय. तर माझ्याकडे आहे हे भांडं. तर तुम्ही गोल भांड्यात पण करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला अशा टोच्या व्यवस्थित लावून घ्यायच्या आहेत. आणि बाजूला अशी ना तोडून पण साईडला अशी
लावून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता. आता आपल्याला ही चाचणी ह्याच्यावरती अशी ओतून घ्यायची आहे, थोडी थोडी ह्या पद्धतीने. आणि चाचणी पण आपल्याला थोडीशी कोमट हवी आहे, खूप थंड नको किंवा खूप गरम पण नको. आणि हे जे दुधाचं मिश्रण केलेलं आहे ते हे त्याच्यावरती टाकून घेऊया. अशा पद्धतीने व्यवस्थित टाकायचे भरपूर. आता ह्या टेजला तुम्हाला इथं हवे असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता. आणि थोडंसं आपल्याला असं हे टप करून घ्यायचं आहे. आपलं एक लेअर देऊन झालेला आहे टोस्टचा. थोडेसे आपण इथं ड्रायफ्रूट घालूया. आणि आपल्याला परत ह्याच्यावरती आता दुसरा लेअर द्यायचा आहे. अशा पद्धतीने अगदी थोडंसं असं दाबून बसवायच्यात, जेणेकरून हे मिश्रण ऑब्झर्व करतील. हे पाहू शकता अशा पद्धतीने. आणि हे मिठाई मी का बनवायला घेतली सांगू का? माझा जो नातू आहे ना, त्याला खूप गोड खायला आवडतं. आणि खास करून जे टोच आहेत, बटर आहे, ब्रेड आहे, हे तर खूपच आवडतं. म्हणून ही मिठाई मी बनवली खास त्याच्यासाठी. तर तुम्ही तुमच्या नातवंडांसाठी काय बनवताय सुट्टीमध्ये स्पेशल, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे जे गॅप आहेत ना, त्याच्यामध्ये पण असं तोडून असे तुकडे करून असा हा गॅप भरून काढायचा आहे, जेणेकरून सगळी आपली मिठाई एकसारखी झाली पाहिजे. हे बघा. आता परत आपल्याला चाचणी घालून घ्यायची आहे. थोडी थोडी करून ना सगळ्या टोचवरती आपण घालून घेऊया चाचणी. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला असं नाही का काही खास बाहेरून म्हणजे आणायची गरजच नाही. सगळं काय आपल्या घरात किचनमध्ये ह्या वस्तू असतातच. दूध नेहमी असतंच आपल्याकडे, साखर तर काय म्हणजे विचारायचंच नाही. नीट टोच पण बऱ्यापैकी असतात. सगळ्या वस्तू मी घरातल्याच वापरल्या आहेत, काही स्पेशल असं आणलेलं नाही आहे. आपण हे राहिलेलं मिश्रण ह्याच्यावरती घालूया. भरपूर घालायचंय, कारण थोडंसं जरी कमी पडलं ना तर आपली मिठाई तशी व्यवस्थित होणार नाही. हे बघू शकता तुम्ही. आता हे मिश्रण टाकून झालेलं आहे बऱ्यापैकी. आपण ह्याला आता थोडं 1 तासभरासाठी फ्रीजमध्ये ठेवूया. 1 तासाने नंतर आपल्याला हे ड्रायफ्रूट ह्याच्यावरती टाकून घ्यायचे. 1 तासासाठी आपण हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आता आपण ह्याच्यावरती ड्रायफ्रूट टाकून घेऊया. अशा पद्धतीने व्यवस्थित अगदी. आपण ह्याच्यात खूप काय वरती टाकू शकतो, चिरी असेल किंवा आणखीन काय कलरफुल. तर मी फक्त हे ड्रायफ्रूट टाकून घेते. आणि थोडेसे माझ्याकडं गुलाबाच्या पंखोळ्या आहेत, त्याही टाकणार आहे मी. आणि ह्या बघा गुलाबाच्या पाकळ्या पण टाकून घेऊया. अशा थोडंसं असं कलरफुल छान वाटतं ना, त्यामुळं. आता आपले ड्रायफ्रूट टाकून झालेले आहेत. आपल्याला हे पॅकिंग करून ठेवायचं आहे 4 तासासाठी. ह्या पद्धतीने व्यवस्थित असं. तर तुम्ही पाहू शकता 4 ते 5 तास आपण हे भांडं फ्रीजमध्ये ठेवलं होतं. अगदी परफेक्ट आपली मिठाई बनवून तयार आहे. आता मी तुम्हाला कट करून दाखवते. तर बघा अशा पद्धतीने आपण एकदम अशी कट करूया.
मस्त दिसतीये पण. आता आपण खायला पण बघू कशी झाली आहे. छानच झाली असेल. आणि पहिला मान माझ्या नातूचा बरं का खायचा. मी त्यालाच देणार आहे तो. अगदी त्याला घाई झाली, कधी देते आजी, कधी देते आजी मला खायला. आणि आता बघा आपण हे एक पीस असा काढून घेऊया. पाहू शकता तुम्ही, एकदम अशी सॉफ्ट अशी ना, वाटत पण नाही की आपण घरी बनवली आहे. बघा ह्याचे लेयर पण कसे आले, हे पाहू शकता. एकदम आपले टोस्ट जे आहेत ना, मुरलेले आहेत आणि खायला पण एवढं जबरदस्त लागतं. मी 2-3 वेळा बनवून खाल्लेली आहे. तर पाहू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि जाता जाता एक लाईक करायला विसरू नका.